अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, गुरु महात्म्य वर्णन करीत असताना स्वतः आदिनाथ गुरु शिव पार्वतीला गुरूंची माहिती सांगताना म्हणतात, काळाचे कर्म चालत नाही, जन्म मरणाचे भय नसते, अशा त्रैलोकीचा सम्राट म्हणजे श्री गुरु होय. अमर्याद समुद्र तुझ्या पोटात विविध रत्ने, भक्त, संत, आज्ञ, सूत्र, नारी, नर सर्वांना पैलतीरी लावणारा तूच. आकाशाचा चंद्र, सागराची भरती तेच गुरु व भक्तांचे नाते असते. चंद्र दिसला की समुद्राला भरती येते, तसेच शिष्य दिसल्यानंतर गुरुला प्रेमाचे उमाळे दाटून येतात. पुढे नियत म्हणजे शिव सांगतात, गुरु म्हणजे साक्षात वाचस्पती. त्यांच्या मुखातून केवळ भक्त कल्याणच होत असते. गुरूंच्या मुखातच विद्येचा रहिवास असतो. याविषयी स्वर्ग, मृत्यू, पाताळ अर्थात देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व या सर्वांचे एकमत होते. ज्ञानाचा साठा, ज्ञानगुंडा म्हणजे श्री गुरु, म्हणून त्यांचे कीर्तीचा झेंडा त्रैलोक्यात फडकत असतो. पुढे अमिताय म्हणजे स्वतः शिव म्हणतात, गुरु शब्दातील गुकार या शब्दाचा अर्थ आहे अज्ञान रूपी अंधकार व रू शब्दाचा अर्थ आहे कापसासारखे प्रकाशमान करणारे. अज्ञान अंधकार नष्ट करणारे, स्वयं प्रकाशित करणारे गुरु आहेत, यात संशय नाही. पुढे मध्यमाय म्हणजे शिव पार्वतीस म्हणतात, पाप पर्वत नष्ट करणारे, पुण्य उदयाला आणणारे, शिष्यासाठी चंदना सम झिजणारे, शिष्याला तावून सुलाखून नेणारे. अशांची कृपा म्हणजे अज्ञान नष्ट होणे, संसार दानावली मधून सुखरूप बाहेर पडणे ही त्यांचीच कृपा होय. गुरु शब्दातील पहिले अक्षर गुकार हे माया आदी गुणप्रसारक आहे. दुसरे अक्षर ऋकार हे मायेच्या भ्रांतीपासून मुक्त देणारे आहे. एकूण मायेतून मुक्त होण्यासाठी श्री गुरुना अशा प्रकारे भजावे, आपले तन मन जीवन अर्पण करावे, मग आनंद साम्राज्य भोगायला मिळते. कारण तो भक्त चकोर चंद्र आहे. त्यांचे जीवन व चरित्र रोकडे असते, त्याचा अनुभव आपल्याला पदोपदी येतो, हे श्रोत्यांनी लक्षात घ्यावे. नेहमी श्री गुरु भक्त हृदयात विहार करतात व खरे भक्त गुरु हृदयात विहार करीत असतात. परिणामी माया त्यांचे काही बिघडवू शकत नाही, कारण श्री गुरु मायापती आहेत. निर्मितीचे कारण गुरु, नाशाचे कारण गुरु, मुक्त करणारे गुरु. पुढे विजय म्हणजेच शिव स्वप्रियेस अर्थात पार्वतीला म्हणतात, गुरु म्हणजे देह नव्हे तर ते साक्षात आदिनाथ. गुरुमधील गुकार म्हणजे गुणातीत, म्हणजे गुणांच्या पल्याडले, व रू म्हणजे रूपाच्या पल्याडले. सर्व स्थितीच्या मर्यादा मानवाना त्या पलीकडली जी स्थिती म्हणजे श्री गुरु होय. अशा स्थितीची प्राप्ती व्हावी हेच आपल्याला भूषणावह आहे. आता यावरील ओव्या आपण पाहूया. तेथ काळाचे भय नाही, कर्माचे तर चालत नाही, जन्म मरणाचे नाही काही, ऐसा स्वामी त्रैलोक्याचा,
तू आर्णव अमर्याद, पोटी रत्ने अतिविविध, देखे आकाशीचा चांद, भरते आगाध भक्तासवे. भक्त सज्जन सज्ञान नर, स्वये नेशी पैल पार. मग नाही येरजार सत्सत साचारत, यशवंता आवडे एक, यशदास भेटताची देख. अवघे झाले ऐक्य, निज सुख भोगावी दासासी. तवमनीयताय कथिती, गुरुमुखाची काय सांगू महती. अवघा विद्या वाचस्पती, सातत्ये धावून येती भक्ता कारणे गा. गुरुमुखी विद्या वसतसे, गुरुसेवे प्राप्त होतसे. गुरु भक्तासीच प्राप्त होतसे, सकळांचे मताईसे गा. हे तो न मम मत, देव ऋषी पितृ मानव समस्त. सकळांचे एकमत, दुमत ना याविषयी. तिन्ही लोकी गुरुजेंडा, ऐसा तो ज्ञान गुंडा. गुरूंची केवळ ज्ञान बिंडा, सत्य सत्य बात ऐसी. तवम बोलती अमिताय, जीवन अंधकार घालवड्या. उपाय रुकार म्हणजे प्रकाशाय, गुरुराय स्थिते. गुरुतील गुकार म्हणजे अज्ञान अंधकार, गुरुतील रुकार प्रकाशमान करीतेसे. स्वयं ब्रह्ममय प्रकाश, तेथे थारा कैसा तिमिरास. तया सारखे आपणास, करीते ते जे गुरु. मध्यमाय कथिती पार्वतीसी, गुरु शब्दाच्या आणखी अर्थासी. पाप पर्वताच्या ज्ञान राशी, नष्टाशी करीती गुरु. पाप नष्ट करोनी, पुण्य उदयासा आणि तो झणी. शिष्यास बेघासोनी, ज्ञान खाणी बनविती. कृपा होता तव, फिटेला ज्ञान भव. हा करण्या उपाव, सेव करा सातत्य. चरण कमली हृदय कमली, नष्ट संसार दानावली. म्हणून गावे माऊली, सावली ती भक्तांची. गुकाराची या दुजार्थास, कथिती विजय पार्वतीस. गुकाराच्या गुणातीतास, मान्यतेस पहा की. रुकाराच्या रूपातीतास, अर्थात गुणरूपातीतास. मान्य हे त्रैलोक्यास, ऐशिया गुरुस नमन दो दो करानी. गुरु न तो देहधारी, गुरुना तयासी लेप करी. गुणना तयासी लेप करी, ऐसी गुरुमूर्ती हृदयांतरी. धरी घास प्रेमे, जागृती स्वप्नी सुषुप्ती. येतो मानवाच्या जाती, त्या पल्याळली तव स्थिती. प्राप्ती व्हावी ऐशांशी. गुरु केवळ आदिनाथ, नसावा भावान्यत्र. तयासी आराधुनी साधावार्थ, त्रिभुवनपती होय तोची. ओ आदिनाथ बोलती पार्वतीसी, गुरु शब्दा माझीच्या गुकारासी. धारण मायादी गुणासी, सर्वा सत्ताधीशासी नमन मम. माया निर्मिती स्थान गुरु, माया नियंत्रित स्थान गुरु. माया मुक्ती स्थान गुरु, माया अधिपती गुरु. गुरु जीव तो मायाधीन, माया तो गुरुअधीन. माया मुक्ती गुरु निधान, शरण जावे सकल भावे. ऐशा परी तया भजावे, तनुमन जीवे संडावे. तेने आनंद साम्राज्य भोकावे, भक्त चकोर चंद्र तो. गुरु जीवन से रोकडे, पदोपदी अनुभव सापडे. श्रोते हेच तेवढे, श्रवण करावे ध्यानाने. विरहसी भक्त हृदयात, तू तो भक्ताधीन सतत. गुरुधीन सतत भक्त, जिंकत मायासी ही ते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.